श्री क्षेत्र मामुर्डी येथे शिवस्मारक समिती व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील श्री क्षेत्र मामुर्डी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवस्मारक समिती आणि ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्याला शिवभक्तांची मोठी उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात गावचे प्रथम नागरिक सरपंच जगन्नाथ धनावडे व सर्व सदस्यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी, आमदार शशिकांत शिंदे कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेवजी रांजणे उपस्थित होते। कार्यक्रमात आमदार कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रेरणादायी व्याख्यान दिले। मामुर्डी गावची सुकन्या सुनंदा जाधव हिने पाळणा आणि भावगीत सादर करून वातावरण भारावून टाकले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराजांचा पोवाडा आणि भावगीते सादर केली। विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात प्रतापगड नंतर अश्वारूढ शिवस्मारक असलेले एकमेव ठिकाण म्हणजे मामुर्डी। ग्रामस्थांनी सन 1968 साली स्वखर्चाने हे अश्वारूढ शिवस्मारक उभारले आहे। या स्मारकामुळे तालुक्यातील युवक युवतींना प्रेरणा मिळत आहे। शिवजयंती उत्सव काळात सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच कर्नाटकातूनही शिवभक्त येथे येतात। अनेक जण येथे शिवज्योत पेटवून घेऊन जातात। दरवर्षी ग्रामस्थांच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले जात असले तरी अधिकारी उपस्थित राहत नाहीत किंवा प्रतिनिधी पाठवत नाहीत अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। स्मारक परिसरात सुशोभीकरण, शिवभक्तांसाठी निवास व्यवस्था, अंतर्गत रस्ते तसेच स्मारक ते सातारा महाबळेश्वर हायवे जोडणारा रस्ता आणि पर्यटनाला चालना देण्याची गरज व्यक्त करण्यात आली। या कामांसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब, शिवाजी लेझिम मंडळ, श्री केदारेश्वर भजन मंडळ, श्री केदारेश्वर विकास मंडळ तसेच अनेक शिवभक्तांनी परिश्रम घेतले। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मामुर्डी तालुका जावली। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मोठ्या भक्तिभावानं आदरानं आपण सर्वजण साजरी करत असतो। आज मामुर्डी गावचे सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, तरुण वर्ग या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं। मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांनी अभिप्रायाला ज्योत घेऊन जात असतो। आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तर एक प्रकारचा आदर्श आपल्या मनामध्ये निर्माण होतो, अंगामध्ये असणारं रक्त ते सळसळतं। तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी असं काय केलं की ज्याच्यावर प्रामुख्याने आपल्या अंगामध्ये एक प्रकारची चेतना, ऊर्जा निर्माण होते। आणि आज जर पाहिलं तर खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले जे काही कार्य आहे या कार्याची जागृती किंवा त्याचा स्वीकार करणं, प्रत्येक माणसाला त्याचा स्वीकार करणं हे आज अत्यंत गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच आपल्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, यासाठी त्यांनी काही तत्वांचा देखील स्वीकार केला। त्या तत्वांचा आज देखील आपल्याला गरज नसते। सर्वात पहिल्यांदा त्याचा तत्व होतं म्हणजे माणसांची पारख। त्यांनी योग्य अशा माणसांची पारख केली आणि अशा माणसांना योग्य त्यावेळी संधी दिली। याच्यामध्ये कोणताही श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च नीच भेदभाव न पाहता अशा स्वरूपाचा एक आदर्श आपल्या समाजामध्ये आणून दिला। आज देखील खऱ्या अर्थानं अग्रसर करायचं असेल तर आज देखील आपण प्रत्येकानं या तत्वाचं पालन करणं सर्वात गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी की या समाजामध्ये या समाजाची जी काही सूत्र रुपी ज्याच्या हातामध्ये असते ते म्हणजे आजची महिला। आता त्या एका महिलेमध्ये एवढी ताकद असते की एक महिला एखादं कुटुंब शून्यातून शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकते। तसेच अतिउच्च शिखरावर असणारं कुटुंब देखील ते धुळीस मिळवण्याची ताकद ही देखील या महिलांमध्येच असते। आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्याचा आढावा घेतला तर या महिलांना आदरानं पूजलं, त्यांना गौरव करणं
आणि योग्य त्या संधीनुसार समानतेचा दर्जा देणं या तत्वाचं पालन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः घालून आपल्या समाजासमोर आदर्श निर्माण केला. समाजामध्ये या समाजाची जर का आर्थिक घडत घडवायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या ज्या काही स्थानिक बाबी आहेत त्या स्थानिक बाबींवर लक्ष देऊन त्यांचा स्वीकार किंवा त्यांचा विकास करणं हे तत्व त्यांनी स्वीकारलं. म्हणूनच आपला जो काही दैवत आहे ते म्हणजे शेतकरी, या शेतकरी देखील घडला पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या मुळापासून या शेतकऱ्याला देखील सहकार्याची भावना त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवली. आज खरोखरच आपण पाहतो की शेतकरी हा दुर्बल होत चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांचं पालन करून त्या शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं जीवन जगता यावं यासाठी प्रामुख्याने प्रत्येकानं जर का शेतकऱ्याच्या बद्दल एक स्वानुभवाची भूमिका ठेवली तर खऱ्या अर्थानं आपला समाज निश्चितच प्रगतशील होईल आणि एक प्रकारचा आदर्श या देशाला संपूर्ण जगाला दाखवून देईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. समाजामध्ये आपण पाहतो